नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 मार्च 2023 ची प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत। प्रश्न तिसरा ए पर्यंत आपण प्रश्न सोडलेले आहेत। प्रश्न तिसऱ्यातला बीतला पहिला सुद्धा आपण सोडलेला आहे, दुसरा आपण सोडणार आहोत। सिद्ध करा एकाच कंसात अंतर्लिखित केलेले सर्व कोण एकरूप असतात। या ठिकाणी कोणते दोन सोडवायचे असतात, चार दिलेले असतात, दोन जादा असतात। अतिशय सोपे दोन तुम्हाला निवडता येतात, प्रत्येकी 3 गुण असतात। सिद्ध करा एकाच कंसात अंतर्लिखित केलेले सर्व कोण एकरूप असतात। या ठिकाणी ओ केंद्र असणारं हे वर्तुळ काढायचं, केंद्रबिंदू नाही घेतला तरी चालेल, परंतु एकाच कंसात या ठिकाणी हा कोण BAC अंतर्लिखित केलेला आहे। BAC हा कंस आहे, या कंसामध्ये कोण BAC हा अंतर्लिखित केलेला आहे। या ठिकाणी याच कंसात आपण D हा शिरोबिंदू घेतला आणि D शिरोबिंदूतून जाणारी भुजा C मधून जाते आणि दुसरी भुजा B मधून जाते। म्हणजेच या ठिकाणी BAC या एकाच कंसात BAC आणि कोण BDC हे अंतर्लिखित केलेले कोण आहेत। याचा पक्ष कंस BAC मध्ये कोण BAC व कोण BDC हे अंतर्लिखित कोण आहेत, हे अंतर्लिखित केलेले कोण आहेत। आणि मग साध्य हे दोन एकरूप आहेत, कोण BAC एकरूप कोण BDC। सिद्धता यातला एक कोण घ्यायचा, अत्यंत सोपा आहे। एक कोण घ्यायचा, कोण BAC, या BACचं माप या ठिकाणी या दोघांचाही जो अंतरखंडित कंस आहे तो आपण इथं मध्ये x घेऊया, BXC आहे। म्हणजे अंतर्लिखित कोणाचं प्रमेय आहे, कोण BACचं माप 1/2 माप कंस BXC। याचं कारण अंतर्लिखित कोणाचे प्रमेय। त्याच पद्धतीनं कोण BDC साठी कोण BDC बरोबर हा सुद्धा BDC या कोणाचा या अंतर्लिखित कोणाचा सुद्धा कंस BXC अंतरखंडित आहे, म्हणून त्याचं पण माप 1/2 माप कंस BXC। याचं सुद्धा कारण अंतर्लिखित कोणाचे प्रमेय। वरच्या विधानाला 1 म्हणे, याला 2 म्हणे। आता 1 व 2 वरून म्हणे 1 आणि 2चं जी उजवी बाजू आहे 1/2 माप कंस BXC, 2 मध्ये 1/2 माप BXC, 1/2 माप कंस BXC। उजवी बाजू दोघांची समान आहे, ओके। म्हणून 1 व 2 वरून डावी बाजू समान आहे, कोण BAC बरोबर कोण BDC। या दोन्ही कोणांची माप समान आहेत, म्हणजेच ते एकरूप आहेत। BAC एकरूप कोण BDC, ओके। म्हणजे एकाच कंसात अंतर्लिखित झालेले अनेक अनंत कोण काढता येतील। दुसरा या ठिकाणी आपण समजा या ठिकाणी E हा शिरोबिंदू घेतला, E कोण BEC, F हा शिरोबिंदू घेतला BFC, हे 4 कोण, हे 2 आणि आता नवीन सांगितले 2, हे 4 ही कोण एकाच कंसातला असल्यामुळं ते एकरूप असतात। एकाच कंसात अंतर्लिखित केलेले कोण एकरूप असतात म्हणून म्हटलेलं आहे, ओके। पुढचा प्रश्न आकृती आहे। 3.3 सेमी त्रिज्येचे एक वर्तुळ काढा, त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जेव्हा PQ काढा, बिंदू P व Q मधून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढा, ओके। 3.3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढाय 3 आणि पुन्हा छोटे 3 गड 3.3 सेंटीमीटर एवढ्या
त्रिज्या या ठिकाणी वर्तुळ काढतोय. वर्तुळ काढल्यानंतर 6.6 सेमी लांबीची जिवा काढायची. 6.6 हे 6 5.5 6.6. ओके. या ठिकाणी समजा आपण या परिघावरती ए बिंदू घेतला. ए बिंदू केंद्र घ्यायचा आणि वरती चाप मारायचा. आता 3.3 सेमी त्रिज्येचं वर्तुळ आहे म्हटल्यानंतर 6.6 म्हणजे या ठिकाणी अगदी बरोबर आहे. PQ हा व्यासच झाला 6.6 सेमी. ओके. या ठिकाणी ओ केंद्र असणारं वर्तुळ आहे. OA त्रिज्या 3.3 सेंटीमीटर आहे आणि हा व्यास 6.6 सेमी आहे. 3.3 सेमी त्रिज्या त्याच्या दुप्पट. या ठिकाणी P आणि Q बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. P बिंदूतून काढताना केंद्रबिंदू आणि P वाढवायचे. या ठिकाणी P केंद्र घेऊन दोन्ही बाजूला खुणा करायच्या. विशिष्ट अंतरानं दोन्ही बाजूला खुणा करायच्या. आत्ता काढलेला जो किरण आपण वाढवलेला आहे तो थोडंसं अंतर कमी घेऊया. हे पहा, ही पहिली खूण आणि ही दुसरी खूण. पहिली खूण केंद्र घेऊया, थोडंसं अंतर वाढवूया. वरती चाप मारला, OPच्या वरती चाप मारला, खाली चाप मारला. आत्ताच काढलेल्या कंसाला दुसरी खूण केंद्र घ्यायची आणि या ठिकाणी आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारे कंस काढायचे आणि हे दोन छेदनबिंदू जोडायचे. ही स्पर्शिका झाली. ओके. दुसरी Q बिंदू स्पर्शिका काढायची. Q बिंदू या ठिकाणी Q बिंदू आणि O बिंदू जोडून वाढवले. Q बिंदू केंद्र घ्यायचा, दोन्ही बाजूला खुणा करायची विशिष्ट अंतरानं. वर्तुळाच्या आत आणि परत बाहेर. ही पहिली खूण केंद्र घ्यायची, थोडंसं अंतर वाढवलं. पहिली खूण केंद्र घेऊन चाप मारला, थोडंसं अंतर वाढवलं. वरती चाप मारला, खाली पण चाप मारायचा त्या रेषेच्या OQच्या. परत दुसरी खूण केंद्र घ्यायची आणि आत्ताच काढलेल्या कंसाला छेदणारे चाप मारायचे आणि हे दोन छेदनबिंदू जोडायचे. हे दोन छेदनबिंदू जोडल्यानंतर Q बिंदूतून स्पर्शिका होईल अशा पद्धतीनं. म्हणजे या ठिकाणी आपण 3.3 सेंटीमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढून 6.6 सेमी लांबीची जिवा म्हणजे व्यासच आहे PQ घेतल्यानंतर काढल्यानंतर जेव्हा P बिंदूतून या ठिकाणी आपण स्पर्शिका काढली, Q बिंदूतून स्पर्शिका काढली. साहजिकच या दोन्ही स्पर्शिका एकमेकी समांतर असणार आहेत, कारण स्पर्शिका त्रिज्येला लंब असते, म्हणून एकाच रेषेला असणारे लंब समांतर असतात. अशा पद्धतीने रचना पूर्ण करायची. ओके. या ठिकाणी पुढला प्रश्न आहे, शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागाच्या त्रिज्या 14 सेमी व 6 सेमी आहेत. त्याची उंची 6 सेमी असल्यास शंकुछेदाचे वक्र पृष्ठबळ काढा. पायवरून 3.14 घ्यायचं आहे. शंकुछेद, आता या ठिकाणी क्षेत्रफळ पाठ असणं महत्त्वाचं आहे. शंकुछेदाचे वक्र पृष्ठफळ πl कंसात r1 अधिक r2. या ठिकाणी दोन त्रिज्या आहेत. शंकू वरही गोलाकार असतो, खाली गोलाकार असतो. या ठिकाणी खालचा आकार मोठा असतो. आपण r1 या ठिकाणी 14 सेमी म्हटलेला आहे, दिलेला आहे उदाहरणामध्ये. आणि r2 दुसरी त्रिज्या 6 सेमी दिलेली आहे आणि उंची दिलेली आहे 6 सेमी दिलेली आहे. मग त्यावरून शंकुछेदाची या ठिकाणी जो L आहे तो काढून घ्यायचा. शंकुछेदाची तिरकस उंची काढायची. शंकुछेदाची तिरकस उंची बरोबर आपण सूत्र पाहिलं आहे, L बरोबर वर्गमुळात h वर्ग अधिक r1 वजा r2 कंसाचा वर्ग.
एच वर्ग का आहे 6 अधिक 6चा वर्ग बरं का, एच वर्ग 6 वर्ग कंसात 14 R1 आहे वजा 6 R2 आहे, त्याचा पण वर्ग आहे 6चा वर्ग 36 अधिक 14 मधून 6 गेले 8चा वर्ग 36 अधिक 64 वर्गमुळात 100 म्हणजे L बरोबर या ठिकाणी 10 सेमी आलेला आहे तिरकस उंची. मग आपण शंकुछेदाचे वक्र पृष्ठबळ काढू शकतोय. शंकुछेदाचे वक्र पृष्ठबळ बरोबर काय आहे सूत्र लिहिले आपण वरती पाय L कंसात R1 अधिक R2 पाय 3.14 घ्यायला सांगितले गुणिले L ची किंमत 10 काढलेली आहे कंसात R1 14 अधिक R2 6 ओके 3.14 ने 10 ला गुणलं 31.4 गुणिले 14 आणि 6 20 2 न गुणूया पुन्हा 0 देऊ द्या बेचोक 8 बेके बे बेत्रक 6 0 म्हणजे या ठिकाणी दशकाच्या ठिकाणी 628 चौ सेमी ओके. शंकुछेदाचे वक्र पृष्ठबळ आणखी स्वतंत्र असं उत्तर लिहायचं. पुढला प्रश्न आहे त्रिकोण एबीसी मध्ये रेख डी समांतर बीसी जर दुप्पट एरिया त्रिकोण एडीई बरोबर एरिया चौकोन डीबीसीई तर एबीस एडी आणि बीसी बरोबर वर्गमात 3D दाखवा. या ठिकाणी पक्ष दिलेला आहे त्रिकोण एबीसी मध्ये रेख डीई समांतर रेख या ठिकाणी बाजू बीसी ओके आणि दिले एरिया त्रिकोण एडीई ची दुप्पट एडीई दुप्पट एरिया त्रिकोण एडीई बरोबर एरिया चौकोन या ठिकाणी डीबीसीई म्हणजे या त्रिकोणाची दुप्पट म्हणजे या ठिकाणी या चौकोनाचं क्षेत्रफळ आहे. साध्य काय दाखवायचं आहे तर या ठिकाणी एबीस एडी काढायचं आहे आणि दुसरं आहे बीसी ची लांबी या बीसी ची लांबी वर्गमात 3D एवढी आहे ओके वर्गमात 3 गुणिले डी. सिद्धतेमध्ये मोठा त्रिकोण एबीसी आणि लहान त्रिकोण एडीई मध्ये हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. त्याच्यामध्ये एबीसी हा कोण एकरूप कोण एडीईचा एडीईच कारण डीई ला बीसी समांतर आहे एबी त्यांचे छेदिक आहे हे त्यांचे संगत कोण झाले संगत कोण ओके. आणि कोण ए बीएसी चा पण ए कोण आहे डीएई चा पण आहे म्हणजे तो सामायिक कोण आहे लिहूया या ठिकाणी ए मध्ये ठेवायचा कोण बीएसी एकरूप कोण डीएई सामायिक कोण आणि म्हणून त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एडीई कारण कोको समरूपता कसोटी कोको समरूपता कसोटी ओके. दोन आता समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेय वापरायचं. दोन समरूप त्रिकोण असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांचे गुणोत्तर इतके असते. दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे इथं त्रिकोणांच्या समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे प्रमेय समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय म्हणजे दोन त्रिकोण समरूप आहेत आपण दाखवलं त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते म्हणजे एबी वर्ग भागिले एडी वर्ग
BC वर्ग भागिले DE वर्ग, तशीच AC वर्ग भागिले AE वर्ग. परंतु दिलेले काय आहे, या चौकोनाचं जे क्षेत्रफळ DBC ते ADEच्या दुप्पट आहे दिलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी या चौकोन DBCचं क्षेत्रफळ ADEच्या दुप्पट आहे. म्हणजे ADE आणि हा चौकोन DBC या दोघांचं क्षेत्रफळ म्हणजे त्रिकोण ABCचं क्षेत्रफळ इथं म्हटलेलं आहे. ओके. मग या ठिकाणी एरिया त्रिकोण ADE आणि इथं मग चौकोन DBCचं क्षेत्रफळ ते ADEच्या दुप्पट आहे. कारण इथं म्हटलेलंच आहे या चौकोनाचं क्षेत्रफळ ADEच्या दुप्पट आहे. म्हणजे चौकोन जिथं DBC आलेला आहे तिथं दुप्पट एरिया त्रिकोण ADE म्हणायचं. पुढे एरिया त्रिकोण ABC म्हणजे ABC मोठा त्रिकोण म्हणजे या दोघांची बेरीज. म्हणजे पुन्हा या चौकोनाचे क्षेत्रफळ ADEच्या दुप्पट आणि हे तर ADE एकपट आहे. म्हणजे 2 1 3 झाले. 3 एरिया त्रिकोण ADE एरिया त्रिकोण ABC म्हणजे ABC या मोठा त्रिकोण जो आहे ABC त्याचं क्षेत्रफळ ADEच्या तिप्पट आहे. ओके. म्हणून या ठिकाणी एरिया त्रिकोण ABC हा ADE पलीकडे घेतला आणि ABCला गुणिले 1 आहे तो मागा आला भागिले होणार. म्हणजे एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण ADE बरोबर 3/1 झाला. परंतु या ठिकाणी एरिया त्रिकोण ABC भागिले एरिया त्रिकोण ADE म्हणजेच AB वर्ग भागिले AD वर्ग. याला 2 म्हणूया, याला आपण 1 म्हणूया. ओके. 1 व 2 वरून AB वर्ग भागिले AD वर्ग बरोबर BC वर्ग भागिले DE वर्ग बरोबर 3/1. आपण वर्गमूळ घेतलं AB वर्गचं AB भागिले AD वर्गाचं AD 3चं वर्गमूळात 3 भागिले 1. त्यामुळे आपल्याला AB's AD विचारलेला आहे. त्यामुळं AB's AD बरोबर वर्गमूळात 3/1. ओके. पुढे तर तसेच म्हणायचं BC वर्गाचं BC DE वर्गाचं DE बरोबर वर्गमूळात 3/1. दोघांची पण किंमत वर्गमूळ घेऊन या AB भागिले ADची पण किंमत वर्गमूळात 3/1 आणि BC भागिले DEची किंमत वर्गमूळात 3/1. तिरकस गुणाकार BC एके BC वर्गमूळात 3 DE हे दाखवायला सांगितलेलं आहे. ओके. BC बरोबर वर्गमूळात 3 DE. ओके. अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा. भोसले सर जाकले हे चॅनल अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. परीक्षा जवळ आलेली आहे त्या दृष्टीने हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. अत्यंत सोप्या भाषेत समजावून दिलेला आहे. काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. काही चांगल्या बाबी स्पष्टीकरणातल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्रोत्साहनही द्या. धन्यवाद मित्रांनो.